मराठी चित्रपट फक्त मराठी भाषेपुरता किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तो त्याचा चारी दिशांना चौकूर असा उधळलेला आहे आणि म्हणूनच इतर भाषिक अभिनेते किंवा तंत्रज्ञ यांना आता मराठी भाषेचं आकर्षण वाटू लागलेलं आहे. त्यामुळेच घर्षणा, अथाडू, पयानम, मात्राम, गीता गोविंदम यासारख्या लोकप्रिय चित्रपटातल्या भूमिका गाजून आता मराठी चित्रपट सृष्टीत दणदणीत प्रवेश करत आहेत दक्षिण भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते रवी प्रकाश यांना मी सन्मान तेलुगू आणि तामिळ चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार, पोलीस अधिकारी, खलनायक तर कधी प्रेमळ कुटुंब प्रमुख रवी प्रकाश पण चित्रपट सृष्टीमधील अत्यंत लोकप्रिय असे रविकांत या नावाने प्रसिद्ध असलेले 100हून अधिक चित्रपटांमध्ये काम त्यांनी केलेलं आहे. वेदम सारख्या त्यांच्या सहभाग असलेल्या अनेक चित्रपटांना प्रतिष्ठेचा नंदी पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहेत. रविकांत म्हणजेच आमचे रवी प्रकाश यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. रवी प्रकाश. सगळ्यांना माझा नमस्कार. मला मराठी थोडी वीक आहे, चुकला तर माफ करा. योगेश जी, प्रेस मीट है, टेक 2 नहीं होता है तो पास में आ जाइए, एक ही टेक में खत्म करते हैं. माझं नाव रवी प्रकाश आहे. मी हैदराबादून आलो आहे. मी खूप तेलुगू आणि तमिळ फिल्म मध्ये काम केले आहे. साऊथ इंडियन फिल्म्सना तुम्ही जे भरभरून प्रेम दिला आहे ते पाहून मी खूप आनंद होतो. तुम्ही ये प्रेम देख के बहुत खुश होता है और इसके लिए बहुत आभारी हैं हम. साउथ इंडिया जितने भी फिल्म्स आप इतना लाइक करते हो. एंड मी कधी वाटलायच नावत की मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये भाग होयांची संधी मिळेल आणि सीनियर एक्टर्स महेश मांजरेकर जी, मकरंद अनसपुरी जी, विजय निगम जी, प्रसन्न केटकर जी एंड देवेंद्र अशी सीनियर एक्टर्स बरोबर काम करायला मिळेल मैंने ये सोचा भी नहीं था. आई फील वेरी वेरी लकी टुडे. आता आमच्या चित्रपट दशमी इस फिल्म में मैंने एक बहुत ही अच्छा इम्पोर्टेंट कैरेक्टर मुजावर, इस कैरेक्टर में मैंने काम किया था. सेम जैसे अभी स्टेज पे मैं बोल रहा हूँ हिंदी और मराठी मिला के, वो कैरेक्टर भी ऐसे ही बोलता है. पर मेरा बिल्कुल ये कोशिश रहेगा, मैडम जितना प्यारा मराठी बोल रहे हैं, एक साल में मैं भी ऐसे ही प्यारी मराठी बोलने की कोशिश हमेशा डेफिनेटली रहेगा. तो इस फिल्म में ये मुजावर जो कैरेक्टर है बहुत ही कंफ्यूजिंग कैरेक्टर है. मतलब ये कैसे बिहेव करता है ऑडियंस को नहीं पता है और उस कैरेक्टर को भी नहीं पता है. तो इट्स अ वेरी वेरी कन्फ्युजिंग कैरेक्टर. सर्वप्रथम मी आमच्या दिग्दर्शक योगेश जी का मनापासून आभार मानतो. यांची माझ्यावर विश्वास ठेवाला and he gave me such an important character and he believed in me, so I'm very very thankful to him. आणि हर एक जो इस फिल्म को सपोर्ट किया, स्पेशली हमारा राइटर सुरेश जी और विकास जी, कैमरामैन जो इतना भागते थे कैमरा लेके, इतना भागते थे, बस थोड़ा टाइम दीजिए, उधर लाइट लगाना है, इधर लाइट लगाना है. मतलब दिल से अपना मान के काम किया है. जितने भी हम इस फिल्म में जितने भी काम किया है, सभी ने इस फिल्म को
अपना मान के काम किया है। तो डेफिनेटली फिल्म बहुत ही अच्छा है। हम बहुत कॉन्फिडेंट है कि ये फिल्म आपको बिल्कुल पसंद आएगा और हमें यकीन है कि आप हमें आशीर्वाद देके इस फिल्म का थिएटर में जाके देखेंगे। और स्पेशली मैं मेंशन करना चाहता हूँ गौरी का। गौरी शी डिड ए फैंटास्टिक जॉब इन दिस मूवी। जो अपने वो गौरी के मतलब लक्ष्मी का जो कैरेक्टर है और कोई नहीं कर सकता। इतना अच्छा जेन्युइनली प्रेजेंट किया है लक्ष्मी का कैरेक्टर। तो डेफिनेटली हम सभी के लिए दशमी एक विजयदशमी होगी। थैंक यू। आपका हम प्रेम और आशीर्वाद इस फिल्म के साथ हो, यही हमारा आशा है। थँक यू। सरांबद्दल एक सांगायचं मला, आज त्यांनी जेवढी मराठी बोलली, मगाशी आल्यानंतर त्यांनी फक्त मला विचारलं की योगेशजी मला मराठीत बोलायचं, मी काय करू. रायटर सोबत 15 मिनिट बसले आणि माझ्यासाठी सरप्राईज एवढी सुंदर त्यांनी मराठी बोलली. फिल्म मध्ये तरी त्यांना एक महिन्याचं जेव्हा शूट असायचं गॅप असताना, तर त्यांनी झी आणि स्टार प्रवाहच्या 2 सिरियल पाठ केल्या, तेव्हा मराठी कॅरेक्टर प्ले केलं. सो हेच मगाशी सांगताना माझ्या आठवणीत यासाठी नव्हतं की मला अगोदर फक्त फिल्म बद्दल बोलूया, पण जी काही मेहनत केली त्यांनी, जी काही पर्सनॅलिटी हवी होती मला फ्रेश मराठीमध्ये, आसिफ मुजावर कॅरेक्टर नाव यांचं, आणि त्या कॅरेक्टरसाठी मला कॉमन चेहरा नको हवा होता. एक फ्रेश चेहरा आणि फ्रेश गोष्ट आहे तर ती अपील झाली पाहिजे होती. त्यामुळे मी असंच गौरीच्या मार्फत बी असा एक चेहरा हे घेतला की लाईक लक्ष्मीच वाटली पाहिजे. ती गोड दिसते, ती ऑलरेडी लक्ष्मी दिसते, पण कॅरेक्टरचं नाव जी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीमध्ये सात्विकता, सोज्वळपणा या ज्या गोष्टी होत्या ते मला गौरीपेक्षा आणखी कुठे दिसलं नाही, म्हणून ते मी केलं. इव्हन दो विजय सरांचा आज म्हणजे एक गोष्ट नक्की शेअर करेन मी. 4 दिवस पावसांमध्ये रात्रंदिवस 14 तासाची शिफ्ट आणि कंटिन्यू थंड पावसाचा पाणी. आणि तुम्हालाही माहिती आहे जेव्हा रेन मशीन्स आणि त्या थंड टँकर्स असतात त्याच्यामध्ये काय पाणी असतं, ते पाण्यामध्ये 14 तास कंटिन्यू 4 दिवस त्यांनी जे शूट केलं या वयामध्ये, ते आमच्या 250 लोकांच्या टीम, टेक्निकल टीमसाठी एक त्या दिवशी 2 दिवस शिकण्यासारखे होते. सो सर खरंच म्हणजे मी आज नाही सगळं उत्तम बोलले, ते माझ्या वयाचा उल्लेख टाळायला हवा होता. कारण असो एनिवेज तुम्ही यंगच आहात सर. मला ना आता मी मेकअप रूम मध्ये गेलो तेव्हा रवी सर तिथं काय कशात बिझी होते ते मला आत्ता कळलं. मंडळी, एक तमिळ आणि तेलुगू पिक्चर मध्ये काम करणारा माणूस इच्छा व्यक्त करतो की मला सगळ्या पत्रकारांसमोर मराठीत बोलायचं. याच्याबद्दल मलाच भरून आलं आणि खरंच थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू. रवी सर, भाषा तर तुम्ही बोलालच, पण तुम्ही ज्या आज भावना प्रकट केल्या ना त्या आम्हाला निशब्द करणाऱ्या होत्या. भाषा येईलच, आमची काय तुमची काय, आपण सगळे एकत्रच आहोत, विश्वची माझे घर. पण ही स्टारकास्ट बघा, तर गौरी तर आहेच, लक्ष्मीचं रूपच म्हणतात, ती नावाचीच गौरी आहे, पण सगळेच ना देवाचीच नावं आहेत बघा. म्हणजे महेश सर आहे त्याच्यामध्ये, मकरंद आहे, नंतर श्याम आहे, प्रसन्न, देवेंद्र, राज, प्रसाद, ही सगळी, आणि मग डायरेक्ट विजय. मग त्यामुळे विजयी भव असं होणार आहे. 1 2 3. थोडं जवळ